तमिळनाडू. मतदानानंतर या राज्याचे एक्झिट पोल सांगत होते की इथे सत्ता बदल होणार नाही. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातलं डीएमकेचं सरकार पुन्हा सत्तेत येईल. पण निकालात थलपती विजयच्या टीव्हीकेने बाजी मारली आणि मागच्या 8 दिवसात तमिळनाडूच्या राजकारणाने बरंच काही पाहिलं. त्रिशंकू निकाल पाहिला, राज्यपाल आणि विजय यांच्यातला संघर्ष पाहिला, पिक्चर मधला सीन वाटावा असा शपथविधी पाहिला, कट्टर विरोधी नेत्यांमधल्या कौटुंबिक भेटी पाहिल्या. सरकार स्टेबल झालं. सत्तेबाहेर राहूनही स्टॅलिन यांनी डाव घुमवल्याची चर्चा झाली आणि अशातच नवा ट्विस्ट आला. तमिळनाडूमध्ये पक्ष फुटला. AIADMK मध्ये उभी फूट पडली आणि बंडखोर आमदारांच्या गटाने विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. बहुमत चाचणीच्या 24 तास आधी मिळालेला हा पाठिंबा विजयसाठी दिलासा असला तरी हा गेम दिल्लीतून झाल्याची चर्चा आहे. पण AIADMK नेमकी का फुटली, यातून स्टॅलिन यांना शह कसा देण्यात आला आणि यात दिल्लीचा रोल नेमका कसा आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. यंदाच्या निवडणुकीत AIADMKला फक्त 47 जागाच निवडून आणता आल्या. सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यात 59 आमदार असणाऱ्या DMKने विरोधात राहणार अशी घोषणा केली आणि AIADMKच्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली. अगदी आमदारांच्या एका गटाला पुद्दुचेरीच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. AIADMK प्लस DMK अशी युती होणार. बाकीचे छोटे पक्ष या युतीला पाठिंबा देणार किंवा AIADMK छोट्या पक्षांना घेऊन सत्तेत येणार आणि DMK बाहेरून पाठिंबा देणार. पण काहीही करून विजयला सत्तेपासून लांब ठेवणार अशा चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांदरम्यान विजयने बहुमताचा आकडा मिळवला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यानंतर तमिळनाडूच्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन झालं आणि त्यात दिसून आला ट्विस्ट. AIADMKचे जनरल सेक्रेटरी आणि पक्षाचे मुख्य नेते असलेले एडापड्डी पलानीस्वामी यांच्यासोबत पक्षाच्या आमदारांचा एक गट विधानसभेत आला, तर CV षणमुगम यांच्या नेतृत्वातला गट नंतर विधानसभेत आला. दोन्ही गट वेगवेगळे बसले आणि फुटीची चिन्ह दिसली. कारण 30 आमदारांच्या गटाने माजी मंत्री SP वेलुमणी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पाठिंबा असल्याचं पत्र दिलं, तर पलानीस्वामी यांना पाठिंबा असल्याचं पत्र फक्त 17 आमदारांच्या सहीने देण्यात आलं. वोट पडल्याचं इथंच स्पष्ट झालं. त्यानंतर हालचाली आणखी वाढल्या आणि षणमुगम यांनी वोट पडल्याची अधिकृत घोषणा केली. मंगळवारी सकाळी षणमुगम माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही जनादेशाचा स्वीकार करतोय. जनादेश हा टीव्हीकेला आहे आणि आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देतोय. AIADMKच्या आमदारांनी एक प्रस्ताव मंजूर केला आहे की पक्ष भविष्यातल्या निवडणुका कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर लढेल. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे आणि अम्मांचा वारसा पुढे चालवायचा आहे. सध्या तरी षणमुगम यांच्या नेतृत्वात फुटलेल्या या गटाला 30 आमदारांचा पाठिंबा आहे असं सांगण्यात येतंय. या बंडखोर आमदारांनी पलानीस्वामी यांच्यासमोर 2 मागण्या केल्या होत्या. एकतर पलानीस्वामी यांनी जनरल सेक्रेटरी पदावरून बाजूला व्हावं आणि दुसरं म्हणजे पक्षाला TVK सोबत सत्ता स्थापनेची बोलणी करू द्यावी. पण दोन्ही मागण्या वेळेत मान्य झाल्या नाहीत आणि पक्षात फूट पडली. आता पलानीस्वामी यांच्या भोवती असलेल्या नेत्यांपैकी किती जण निष्ठावान आहेत यावरही शंका असल्याचा दावा केला जातोय. या बंडखोर गटाने TVKला पाठिंबा दिला असल्याने बहुमत चाचणीच्या आधी थलपती विजयला मोठा दिलासा मिळतोय. पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, AIADMK का फुटली? तर षणमुगम यांचं म्हणणं आहे, AIADMK फुटली एका प्रस्तावामुळे. TVK सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा विजयकडे नव्हता. जुळवाजुळव करताना 5 आमदार असलेल्या काँग्रेसने विजयला पाठिंबा दिला खरा, पण छोट्या पक्षांचं गणित लावणं सुरूच होतं. त्याच वेळी DMK आणि AIADMK या 2 पक्षांमध्ये बैठकाही सुरू होत्या अशा बातम्या आल्या, ज्या DMKने फेटाळून लावल्या. पण आता पक्षात फूट पडल्यानंतर षणमुगम यांनी दावा केला आहे, आमच्या पक्षाने आमच्या आमदारांपुढे एक प्रस्ताव ठेवला होता. DMKच्या पाठिंब्यावर AIADMKचं सरकार स्थापन केलं जाईल. पण आम्ही मागची 53 वर्ष DMKच्या विरोधात राजकारण केलं. त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेत आलो तर AIADMKचं अस्तित्वच संपून जाईल. अम्मा जयललिता यांच्या विचारांवर चालणारा पक्ष DMK सोबत कसा काय जाऊ शकतो? आता षणमुगम यांनी जाहीरपणे सांगितलं असलं तरी वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरू आहेत. असं म्हणलं जातंय की पलानीस्वामी यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी DMK सोबत चर्चांचा घाट घातला, ज्याला पक्षाच्या इतर आमदारांचा विरोध होता. तर जेव्हा VCKचे नेते थोल थिरुमावलन यांना मुख्यमंत्री बनवून सरकार स्थापनेचा प्रस्ताव समोर आला, तेव्हा पलानीस्वामी यांनी मुद्दाम वेळेत निर्णय घेतला नाही, ज्यामुळे
हातून महत्वाचा वेळ निघून गेला. जेव्हा पलानीस्वामी बोलणे करायला तयार झाले तोवर टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन यांनी व्हीसीकेच्या नेत्यांशी बैठक घेत त्यांचा पाठिंबा आपल्याकडे वळवला आणि टीव्हीके साठी सत्ता स्थापनेचा नंबर फायनल केला. आता जाहीरपणे सांगताना डीएमके सोबतच्या युतीचं कारण सांगण्यात येत असलं तरी एआयएडीएमकेच्या आमदारांना सत्तेत सहभागी व्हायचं होतं, त्यांना पक्षाला रिलेव्हंट ठेवायचं होतं आणि त्यातूनच टीव्हीके सोबतची बोलणी फिसकटल्यानंतर पुन्हा जुळणी करण्यासाठी या आमदारांनी आग्रह धरल्याचं सांगण्यात येतंय. पण फक्त सत्ता किंवा अम्मानिष्ठा हेच फूट पडण्याचं कारण होतं का? तर नाही. बंडखोर आमदारांचा पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाला विरोध होता. त्यांच्यावर नेत्यांचा विश्वास उरलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मुळात मागच्या 5 निवडणुकांमध्ये एआयएडीएमकेने फक्त पराभवच पाहिले आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक, 2021 ची विधानसभा निवडणूक, 2024 ची लोकसभा निवडणूक, 2025 ची इरोड पोट निवडणूक आणि आता 2026 ची विधानसभा निवडणूक. सगळीकडे एआयएडीएमकेचा पराभवच झालाय. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना नेतृत्व बदल हवा होता. त्यांना पलानीस्वामी नेतेपदी नको होते आणि त्यातूनच हा डाव आखला गेला अशी चर्चा आहे. कारण ज्यांच्या नेतृत्वात आमदार फुटले आहेत त्या षणमुगम यांनी ईपीएस यांची अवस्था ओपीएस यांच्यासारखी होईल अशी टीका पलानीस्वामी यांच्यावर केली आहे. ओपीएस म्हणजे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेचे माजी नेते ओ पनीरसेल्वम, ज्यांनी डीएमके मध्ये प्रवेश केला पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला. आता या फुटीनंतर फोकसमध्ये पलानीस्वामी आणि षणमुगम आले असले तरी फुटी मागे दिल्लीतून झालेला गेम असल्याची जोरदार चर्चा आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार एआयएडीएमके मधल्या काही सूत्रांनी सांगितलं की या सगळ्या घडामोडींमध्ये दिल्लीतल्या नेत्यांशी जवळीक असणारी एक कॉर्पोरेट पॉलिटिकल लॉबी ताकदीने ऍक्टिव्ह होती. या लॉबीनेच एआयएडीएमके मधल्या नेत्यांना टीव्हीके कडे वळवण्यात मोठी भूमिका बजावली. असे सांगण्यात येते की भाजप सुद्धा एआयएडीएमके वर नाराज होती. आजवर पलानीस्वामी यांनी भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाशी तडजोड करण्यात आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात अग्रेसिव्ह भूमिका घेतली होती. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी जागा वाटपावरून राडा झाला तेव्हा पलानीस्वामी यांनी भाजपच्या नेत्यांचा अपमान केल्याची चर्चा झाली. तेव्हापासून भाजप नेतृत्व पलानीस्वामी यांच्यावर नाराज होतं. त्यात आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिंकायला अवघड जातील अशाच जागा एआयएडीएमकेने दिल्या आणि त्यामुळे भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. साहजिकच भाजप नेत्यांची नाराजी आणखी वाढली. मुळात जयललिता यांच्या निधनानंतरच एआयएडीएमके मध्ये 2 गट पडले. पक्षाची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरू झाली. डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांभोवती फिरणाऱ्या तमिळनाडूच्या राजकारणात जर एआयएडीएमके कमकुवत झाली असती तर साहजिकच भाजपला स्पेस मिळाली असती. पण पलानीस्वामी यांनी आपली पूर्ण ताकद लावून सूत्र स्वतःच्या हातात ठेवली. पण सततचे पराभव, मागची 5 वर्ष सत्तेबाहेर राहणं आणि विजयच्या पक्षाला सत्ता मिळत असताना आणखी 5 वर्ष सत्तेबाहेर राहावं लागणार हे नक्की झाल्यानं एआयएडीएमके मधली अस्वस्थता वाढली. हीच संधी दिल्लीतून साधण्यात आली आणि पक्षात उभी फूट पडली. या फुटीत दिल्ली सोबतच निवडणुकांच्या आधी पक्षात आलेल्या लिमा रोज यांची भूमिका महत्वाची ठरल्याचं सांगण्यात येते. लॉटरी किंग सॅन्टिएगो मार्टिन यांच्या पत्नी असलेल्या रोज यांनी सगळ्यात पहिल्यांदा एआयएडीएमके आणि टीव्हीके मध्ये चर्चा सुरू असल्याचं विधान केलं होतं. रोज यांचे जावई आधव अर्जुन हे टीव्हीकेचे नेते, सध्या सरकारमध्ये मंत्री आणि थलपती विजयच्या अत्यंत जवळचे. त्यांच्याच माध्यमातून एआयएडीएमकेचे नेते आणि टीव्हीकेचे नेते यांच्यात बैठका झाल्या असं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. त्यात ही बोलणी फिसकट गेली. त्यामुळेच राज्यपालांनी विजयच्या सत्ता स्थापनेच्या दाव्याला लागलीच अनुकूलता दाखवली नाही का असाही प्रश्न विचारला जातोय. पण ही बोलणी सत्ता स्थापनेआधी यशस्वी झाली नसली तरी बहुमत चाचणीच्या आधी यशस्वी झाली आणि थलपती विजयचं सरकार एआयएडीएमकेच्या फुटीर 30 आमदारांच्या पाठिंब्यामुळे आणखी भक्कम झालं. तमिळनाडूच्या सत्ता स्थापनेच्या राड्यात आपले मित्र पक्ष असलेल्या छोट्या पक्षांना टीव्हीके सोबत जाऊ देत स्टॅलिन यांनी बरीच सूत्र आपल्या हातात ठेवल्याची चर्चाही सुरू होती. पण आता एआयएडीएमकेचा फुटीर गट पिक्चरमध्ये आल्यानं स्टॅलिन यांची ही ताकद संपल्याची चर्चा आहे. पण जयललिता यांच्या निधनानंतर सगळं नेतृत्व आपल्या हातात ठेवलेल्या पलानीस्वामी यांचाही गेम झालाय आणि प्रादेशिक पक्षांचं सत्तास्थान अशी ओळख असलेल्या तमिळनाडूत एंट्री झाली दिल्लीतून सूत्र आणणाऱ्या पॉवर गेमची.